पौंड रस्त्यावरील जय भवानी नगर येथील भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य पसरलं असून या भुयारी मार्गाचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होत असल्याचं दिसून येत आहे। तर महानगरपालिकेने येथे देवी देवतांच्या चित्रांच्या टाइल्स लावल्या असल्या तर याच परिसरात नागरिक मद्यप्राशन आणि उघड्यावर लघुशंका करतायत। तर याच ठिकाणच्या देखभालीसाठी महापालिकेने कोणताही कर्मचारी नेमला नसल्यानं भुयारी मार्ग सामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे बंद अवस्थेत केल्यासारखा आहे। तर यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। आज आपण पौंड रस्त्यावरील जय भवानी नगर येथील भुयारी मार्गात आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी या भुयारी मार्गात कोथरूड दर्शन ही थीम महानगरपालिकेने साकारली आहे आणि पाहायला गेलं तर या थीमसाठी महानगरपालिकेने या ठिकाणी कोणताही कर्मचारी नियुक्त केला नाही आहे। साफसफाईसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती केली गेली नाही। पाहायला गेलं तर या भुयारी मार्गात पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी लघुशंका केली आहे। पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात घाण आहे। आपण येथील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काही नेमकं हा जो भुयारी मार्ग आहे त्याबद्दल काय सांगणार? या ठिकाणी खूप घाण परिस्थिती आहे, काय सांगणार याबद्दल? कंटिन्यू हे असंच असतं, प्रत्येक वेळेस इथं कचरा असतो, घाण असतो, येणारे जाणारे लोक कसे दारुडे झोपलेले असतात, दुर्गंधी सुद्धा आहे, कंटिन्यू हेच असतं। काय तुमची मागणी काय? सीसीटीव्ही लावायला पाहिजे का नाही? हां, किमान सीसीटीव्ही आणि वॉचमॅन जरी असला तरी तो वेळेवर जागेवर नसतो, कोणी लक्ष द्यायला नसतं, त्यामुळे कंटिन्यू। पाहायला गेलं तर या भुयारी मार्गाने प्रवास करणाऱ्या काही महिला होत्या, त्यांच्याशी आपण आता त्यांचं मत जाणून घेतलं। पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण आता व्हिडिओत पाहतात या ठिकाणी दारूची बाटली आपल्याला दिसत आहे। समोरच पाहायला गेलं तर विठ्ठल रुक्मिणी माईचं एक सुंदर चित्र आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला ही दारूची बॉटलसुद्धा दिसत आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी इथे थुकलेलं सुद्धा आहे। काही नागरिकांनी आपण पाहत आहोत या ठिकाणी त्यांनी थुकलेलं सुद्धा दिसत आहे। खूप घाण अशा परिस्थितीत हा भुयारी मार्ग आहे। पाहायला गेलं तर आता आपण या ठिकाणी पाहत आहोत हनुमानाचं जे चित्र आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी एक त्याला विद्रूप रूप देण्यात आलं आहे। पाहायला गेलं तर इथल्या काही टाईल्स तुटल्या होत्या, यानंतर पाहायला गेलं तर महानगरपालिकेने या संपूर्ण टाईल्स काढून पुन्हा एकदा नवीन लावायला पाहिजे होता, पण महानगरपालिकेने हातचालाकी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य तर निर्माण झालं आहेच। येथे एक कोथरूडची थीम दिसत आहे, श्री महात्मा मंदिर हे जे कोथरूडचं ग्रामदैवत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। या ठिकाणी सर्वकडेच पाहायला गेलं तर खूप घाण परिस्थिती आहे। यासाठीच बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील जे स्थानिक लोक आहेत आपण त्यांची जाणून घ्या नेमकं काय याबद्दल त्यांचं मत। त्यांनी एक नेमकी या ठिकाणी या बोगद्याची या भुयारी मार्गाची परिस्थिती म्हणजे तुम्ही बघितले असेल किती घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि इथं हे आपले दैवत आहे शिवाजी महाराज। तिथं तुम्ही जर घाण करता नागरिकांचं तर मी निश्चितच करतो, त्यांना तर कळतच नाही दैवतेच्या खाली थुकताना त्यांना लाज का नाही वाटली। आणि दुसरं म्हणजे हे महानगरपालिकेचं काम आहे, आमच्या टॅक्सच्या पैशामधनंच हे सगळं चाललं आहे ना, सगळे उलाढाल। मग त्यातनं रोजच्या रोज साफसफाई धुवून वगैरे केलं पाहिजे। दुसरं म्हणजे हे देव दिसले असतील आमचे बजरंगबली, तिथं जर तुम्ही ते स्टाईल खराब झाले म्हणून दुसरे लावले तर हे अर्धवट लावले, देवाचा आमच्या अपमान आहे, ह्याचा तीव्र निषेध करतो आणि त्याचं आम्ही आंदोलन 100% करणार आहे। आता काय सांगणार या एकंदर या भुयारी मार्गाच्या परिस्थितीबद्दल? नाही, भुयारी मार्गाची परिस्थिती खूप दयनीय आहे। ह्या भुयारी मार्गात आत्ताच मी नजर टाकली तर इतकं घाणीचं साम्राज्य आहे। आत्ता आमच्या कोथरूडचं ग्रामदैवत म्हातोबा मंदिरचं इथं शिल्प काढलेलं आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पण इथं चित्र काढलेलं आहे। प्रत्येक आपल्या देवांचे पांडुरंगांचे वगैरे चित्र काढलेले आहेत। मी म्हणतो हे तसं म्हणलं तर मी इथून पुढे माझी एक सांगणं आहे की चित्र तुम्ही देवांची वगैरे काढू नका, साधी स्वतःच्या तोंडाची चित्र काढा। स्थानिक नगरसेवक असू, कुणी असू, मी होणारा असू, झालेला असू, स्वतःच्या घरच्यांची चित्र काढा, म्हणजे दारुडे येणारे त्याच्यावर काय करतील ते त्याच्यावर अभिषेक करतील। आमच्या देवाचे काढू नका। ग्रामदैवत म्हातोबा देव छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंगाचे मारुतीरायांचे ह्यांचे चित्र काढू नका। आणि आत्ता जे इथं घाण आहे हे भुयारी मार्ग नाही, दारुडी मार्ग झालेला आहे। दारुडी मार्ग, पत्ते खेळायला घाणेरडे चाळे इथं चालतात। आंदोलनाचं काय घेऊन बसतो? आंदोलन करायचे अधिकाऱ्यांना माहीत झाले, या आंदोलन करतायत, येत्यात ओरडतात, निघून जातात। आंदोलन आता असं करणार आहे की आंदोलन असं करणार आहे की अधिकारी आहेत ना नुसतं आमचा व्हिडिओ बघून पळून गेले पाहिजे, बस असं आंदोलन करणार आहे। चेहरा बघितला आमचा की त्यांना घाम फुटला पाहिजे। आता लय झाले व्हिडिओ काढणं हे करणं, आंदोलन त्यांना आता इथलं जर का नीट केलं नाही आता डायरेक्ट आंदोलन त्यांना कळेल आमचं कसं आहे, बस हेच आमचं शिवसेना। पाहायला गेलं तर आता आम्ही या ठिकाणी काही महिला जात होत्या, आम्ही त्यांना विचारलं ताई नेमकं कशी परिस्थिती आहे। त्यांनी या घटनेचा म्हणजे त्यांनी सांगितलं खूप मोठ्या प्रमाणात इथे घाण असते। पाहायला गेलं तर त्यांनी सीसीटीव्हीची मागणी केली आहे, काय सांगणार यावर आपण? आता तुम्ही बघा ना, आम्ही बोलणं सामान्य नागरिक बोलतात ते CCTV नाही आहे, घाण आहे, म्हणजे अधिकाऱ्यांनी बोलायला नको
ती होळीक मागणे स्वतः बोलतोय. आता नागरिकांची मागणी ऑन कॅमेरा जे तुम्हाला नाही ना करता की तुम्ही हे करू नका, पवित्र राखा जरा. आणि आमची एक तुमच्या ह्याच्यातून सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगणं आहे की सोमवारी ठीक 10 वाजता कोथरूड बाहुगण शेकडे कार्यालयाच्या इथे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, नेते असतील, सगळ्यांनी जमाव. यांचा जो वारंवार जो आपल्या हिंदू धर्माला डिवचण्याचं काम चालू आहे जाणून बुजून, यांना एकदा असा जनता द्यायचा आहे समोर की हे इथून पुढे हिंदू धर्माच्या नागीच लागले नाही पाहिजे. आपल्याला एवढं मोठं आंदोलन करायचं, जसं मी व्हिडिओमध्ये म्हणलं, एवढं मोठं आंदोलन करायचं की इथून पुढे असं करताना 10 वेळा विचार करतील. आणि विनंती आहे की 10 वाजेपर्यंत सर्वांनी यावं. पाहायला गेलं तर येथील जे स्थानिक रहिवासी आहेत यांनी मागणी केली आहे की अशा प्रकारे जे भुयारी मार्ग आहे या ठिकाणी देवी देवतांचे आपण जे फोटो किंवा जे शिल्पचित्र काढतो हे या ठिकाणी नकोत. या ठिकाणी हव्या तर या सर्व टाईल्स काढून या ठिकाणी प्लेन टाईल्स लावाव्यात अशी मागणी यावेळेस करण्यात आली. आणि येत्या सोमवारी या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळेस यांच्याकडून देण्यात आला. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद.